काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या पुण्यातल्या कार्यक्रमाच्या क्लिप आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवर प्रसारित करण्यासाठी 3 ते 3.5 हजार इन्फ्लुएन्सर्सना प्रत्येकी 30 ते 35 हजार रुपयांचं वाटप करण्यात आल्याचा आरोप भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केला। पैशांचा आमिष दाखवणाऱ्या मध्यस्थाचे व्हिडिओ भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत दाखवत या गंभीर आणि धक्कादायक प्रकरणाची केंद्र सरकारने सखोल चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली। हा फक्त आमिष दाखवण्याचा प्रकार नाही, तर राहुल गांधी यांचा हा कार्यक्रम प्रसिद्धी मिळवण्यासाठी आहे असं ते म्हणाले। हा निधी काँग्रेसकडे कशा पद्धतीने आला याची संपूर्ण चौकशी सरकारने करावी। याचा परदेशी निधीशी काही संबंध आहे का याचाही तपास करण्यासाठी SIT CBI चौकशी नेमावी अशी मागणी बन यांनी केली। हा छात्रों की गूंज कार्यक्रम नहीं तर पैसों की गूंज कार्यक्रम है। माझा काँग्रेसला सवाल आहे, एका विद्यार्थ्यांना किंवा एका व्यक्तीला तुम्ही 30 ते 35 हजार रुपये देतायत। या हिशोबाने जवळपास 3000 लोकांपर्यंत काँग्रेसची लोक पोहोचलीत आणि या 3000 लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी 9 ते 10 कोटी रुपयाची उधळपट्टी एका पुण्याच्या कार्यक्रमात। हे पैसे नेमकं कोण देतंय याचं उत्तर काँग्रेसने द्यावं। मग ही छात्रों की गूंज कार्यक्रम आहे का पैसों का गूंज कार्यक्रम आहे याचं उत्तर काँग्रेसने दिलं पाहिजे। लोकसभेतले विरोधी